नमस्कार, आपण पाहत आहात डीसी न्यूज मराठी आणि मी आहे आपल्या संगती दिव्या। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखाडा हत्याकांड प्रकरणात भुसावळ जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा आणि महत्त्वपूर्ण निकाल दिला। या प्रकरणातील दोषी महेंद्र सीताराम वारले याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली। 2020 मध्ये घडलेल्या अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकलं होतं। 15 ऑगस्ट 2020 च्या मध्यरात्री घडलेल्या या प्रकरणात आरोपी महेंद्र सीताराम वारेलने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता। त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी व पुरावे नष्ट करण्यासाठी उद्देशाने त्यांनी मुलीसह तिच्या 3 भावंडांची हत्या केल्याची तपासात समोर आलं होतं। या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला। 4 निष्पाप बालकांच्या हत्येमुळे समाजात सन्न सुरू झालं। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन गृहमंत्री या खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेतला होता। सरकारच्या वतीने उज्ज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली। सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने न्यायालयासमोर महत्त्वाचे पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब सादर केले। या खटल्यात एकूण 27 साक्षीदारांचे साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या। उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे न्यायालयाने आरोपी विरुद्धचे आरोप सिद्ध झाल्याचे नमूद केले। हा गुन्हा अत्यंत क्रूर, अमानवीय आणि दुष्काळित दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं निरीक्षणात नोंदवलं। न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली। दरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले की सत्र न्यायालयाच्या या निर्णयाचा अंतिम बेकायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी प्रकरणाचा अहवाल उच्च न्यायालयाकडे पाठवला जाणार आहे। उच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतरच शिक्षेवर अंतिम शिक्कामोर्तब होणार। आता थांबूया फक्त इथेच। राज्य आणि देशाच्या अनेक बातमींसाठी पाहत रहा डीसी न्यूज मराठी।